दर्यापूर येथील अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत पोलीस वरिष्ठ अधिकारी, ठाणेदार, पोलीस कर्मचारी, ब्लॅक कमांडो, बॉम्ब शोधक पथक, शॉन पथक, रुग्णवाहिका, अग्निशामक यांनी जिल्हा बँकेला पूर्ण काबीज केले होते। प्रात्यक्षिक बघण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित झाले। 9 नोव्हेंबर रोजी गुरुवारचा दिवस असल्याने शहरात मोठी रेलचेल होती, तर पोलिसांच्या वाहनाची वर्दळ व सायरनचा आवाज यामुळे बँकेकडे बघणाऱ्यांची मोठी संख्या जमली होती। अचानक जिल्हा बँकेला गस्त घातल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते। पूर्ण परिसर पोलिसांनी काबीज करून आतंकवाद्यांना पकडण्यासाठीची योजना आखली जाते, तीच हुबेहूब योजना आज शहरवासियांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली। ठाणेदार संतोष ताले यांच्या माध्यमातून हे मॉक ड्रिल राबविण्यात आले। बनावट आतंकवादी पेहराव करून 2 व्यक्ती बँकेमध्ये बँक लुटण्यासाठी शिरले होते, त्यामुळे त्यांना बाहेर निघण्यासाठी सूचना देण्यात आल्या। ब्लॅक कमांडो यांनी शस्त्र घेऊन बँकेमध्ये थेट प्रवेश करत त्यांना पकडून बंदिस्त करण्यात आले। यावेळी कमांडोंना व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार संतोष ताले यांनी सूचना केल्या। प्रसार माध्यमांशी बोलताना ठाणेदार संतोष ताले हे म्हणाले की असा आत्मघाती हल्ला किंवा आतंकवादी हल्ला बँकेत दरोडा पडला असता पोलीस यंत्रणा सतर्क राहून आतंकवाद्यांना पकडत असते। यावेळी आजूबाजूतील नागरिकांनी घ्यावयाची सतर्कता याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले। आज केलेले मॉक ड्रिल हे पूर्णपणे यशस्वी झाले असल्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी व्यक्त केले। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।